शाहूवाडी तालुक्यातील आकुर्ळे येथील वाघवाडी वस्तीत बिबट्याच्या हल्ल्यात शर्यतीचा घोडा ठार झाल्याची घटना घडली आहे. काही दिवसांपूर्वीच वन कर्मचाऱ्यावर झालेल्या हल्ल्याची घटना ताजी असताना आता पाळीव प्राण्याचा बळी गेल्यानं परिसरात भीतीचं वातावरण पसरलंय. आकुर्ळे येथील शेतकरी शामराव वाघ यांनी उष्णतेमुळे आपला शर्यतीचा घोडा घरामागील मोकळ्या जागेत बांधला होता. मध्यरात्री बिबट्यानं घोड्यावर हल्ला करून त्याला ठार केलं. सकाळी हा प्रकार उघडकीस आला. घटनेची माहिती मिळताच वन अधिकारी उज्ज्वल मगदूम यांच्या मार्गदर्शनाखाली अक्षय चौगुले, गुरुबच्चन हिप्परकर, ऋषिकेश झांजुर्णे, रामचंद्र केसरी यांच्यासह जलद कृती दलाच्या सदस्यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. प्राथमिक तपासणीत हा हल्ला बिबट्यानेच केल्याचं स्पष्ट झालं. आकुर्ळे गावात वाघवाडी येथे 2:30-3च्या दरम्यान बिबट्याने घोड्यावर हल्ला करून त्याला ठार केले. तर वन विभागाकडून आमची अपेक्षा आहे की काहीतरी भरपाई भेटावी. आणि इथं आमचं आता काल वाघवाडी ते आकुर्ळेची वाघवाडी आहे, तिथं घोड्यावर बिबट्यानं हल्ला करून घोड्याला मारलेला आहे. आणि एवढी दहशत बिबट्याची पसरली आहे, बिबट्याची, रानडुकरांची आणि गौरेड्यांची, की जमिनी करणं मुश्किल झालंय, लोकांना जगणं मुश्किल झालंय. जर 50-50, 100-100 एकर जर जमिनी पडायला लागल्या तर माणसानं, शेतकऱ्यानं करायचं काय आणि खायचं काय आणि जगायचं कसं, ह्याच्यावर तोडगा काय निघणार आहे आणि ह्याचं काय ह्याच्यासाठी करणार आहेत शेतकऱ्यांसाठी, ते सरकारनं सांगावं, ते वन विभागानं सांगावं. आणि इथून मागे रानात शेतकरी राखणीसाठी गेला तर ते यांचे जे कंत्राटी कामगार आहेत ते पोरांना उचलायचं, शेतकऱ्यांना उचलायचं आणि फॉरेस्ट ऑफिसला न्यायचं, तिथं कुत्र्यागत मारहाण करायची त्यांना. एवढं यांनी काम केलेलं आहे वाईट. पण आता सध्याचे जे अधिकारी आहेत, वन विभाग अधिकारी, त्यांनी आम्ही कळवलं लगेच इथं आले, जातीनिशी हजर आले, पंचनामा वगैरे केला आणि सगळ्यात सहाय्य केलंय त्यांनी. पण ह्याच्यावर काय तोडगा निघेल? जवळजवळ 150 एकर जमीन आमची पडली आहे आणि त्यासाठी काय करणार याचं आम्हाला त्यांनी आश्वासन द्यावं, लेखी द्यावं आणि त्याच्यावर काय तोडगा काढतात ते सांगावं. वन विभागानं बिबट्याचा मागोवा घेण्यासाठी परिसरात कॅमेरे बसवले असून रात्रीची गस्त वाढवली आहे. नागरिकांनी रात्रीच्या वेळी एकटं बाहेर पडू नका आणि पाळीव जनावरे सुरक्षित ठिकाणी बांधावीत असं आवाहन वन विभागाकडून करण्यात आलं. वाढत्या हल्ल्यांमुळे वन्य प्राण्यांच्या तातडीनं बंदोबस्त करावा अशी मागणी ग्रामस्थांमधून होती. शाहूवाडीहून महासत्ता लाईव्हसाठी नथुराम डवरी. गावामध्ये वाघवाडी म्हणून स्थानिक नाव आहे, तिथे झाला असून सुमारे हा रात्री 1:30 ते 2:30च्या दरम्यान झाला असावा. आणि ती खेचरचा हा पहिलाच आपल्या शाहूवाडी तालुक्यातला हल्ला आहे. त्याच्यासाठी आम्ही आता हे प्रथमदर्शनी त्याच्यावरती हल्ला झालेल्या पाहिले असतात. असा जर हल्ला बिबट्याच्याच दिसून येतोय, पण शोर शॉट आपल्याला खात्री करण्यासाठी आपण इथे ट्रॅप कॅमेरा करणार आहे. तसेच आपण इनडायरेक्ट सायटिंग ह्या परिसरामध्ये आमची उज्ज्वला मगदूम मॅडम, आरिफ मॅडम आहेत, त्यांच्या मार्गदर्शनाखाली जलद कृती दल सदस्य व आमचा वन कर्मचारी सर्व स्टाफ हा सदर क्षेत्रामध्ये गस्त घालून इथे इनडायरेक्ट सायटिंग काय भेटतायत याची पण खात्री करणार आहे. त्याच्यावरून समजेल की बाबा सदरचा हल्ला हा 100% हा बिबट्यानेच केला असावा. आणि येथील स्थानिक लोकांना सुद्धा आणि लहान मुलांना बाबा संध्याकाळी सायंकाळ झाल्यावरती अंधारामध्ये सोडू नका, किंवा काही स्थानिकच्या काही उपाययोजना असतात ज्या बिबट प्रवण क्षेत्रामध्ये असतात, हा आम्ही लोकांना प्रत्येकाच्या घरी जाऊन सांगणार आहे. वाढत्या हल्ल्यांमुळे वन्य प्राण्यांच्या तातडीनं बंदोबस्त करावा अशी मागणी ग्रामस्थांमधून होती. शाहूवाडीहून महासत्ता लाईव्हसाठी नथुराम डवरी. अशाच ताज्या अपडेटसाठी महासत्ता न्यूजला सबस्क्राईब करा.